हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो MSc CET वरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलं नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ ॲटम्स इन एस ग्राम ऑफ मेटल. सो नेक्स्ट टॉपिक कडे आपण जात आहे आणि नेक्स्ट टॉपिक असेल नंबर ऑफ वॉइड्स इन SCP, CCP और FCC. मीन्स कुठलेही स्ट्रक्चर असो, SCP मीन्स हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, क्यूबिक क्लोज पॅकिंग और फेस सेंटर्ड क्यूबिक, यापैकी कुठलेही स्ट्रक्चर असो यामध्ये प्रेझेंट असलेले जे वॉइड्स असतील त्याचा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. नंबर ऑफ वॉइड्स फाइंड करायचे. बघा आता SCP स्ट्रक्चर असेल मीन्स हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, क्यूबिक क्लोज पॅकिंग और फेस सेंटर्ड क्यूबिक ह्या पॅकिंग असतील. यामध्ये दोन टाइपचे वॉइड्स प्रेझेंट असतील. एक असेल टेट्राहेड्रल वॉइड आणि दुसरा असेल ऑक्टाहेड्रल वॉइड. आता टेट्राहेड्रल वॉइड जे प्रेझेंट असतील, आता वॉइड म्हणजे काय? वॉइड मीन्स जेव्हा सॉलिडची अरेंजमेंट होते त्यामध्ये काही स्पेस रिमेनिंग राहून जाते, काही स्पेस एम्प्टी राहते आणि त्या एम्प्टी स्पेसलाच आपण म्हणतो वॉइड. आणि त्या एम्प्टी स्पेसमुळे टू स्ट्रक्चर्स फॉर्म झाले आहे इन SCP आणि ते स्ट्रक्चर असतील टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल. आणि यावरून बनतो टेट्राहेड्रल वॉइड अँड ऑक्टाहेड्रल वॉइड. आता जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील त्यावरून ठरतात टेट्राहेड्रल वॉइड अँड ऑक्टाहेड्रल वॉइड. आता टेट्राहेड्रल वॉइड असतील 2 टाइम्स द नंबर ऑफ ॲटम्स. 2 टाइम्स द नंबर ऑफ ॲटम्स. बघा आता जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील त्याचे 2 टाइम्स प्रेझेंट असतील टेट्राहेड्रल वॉइड. मीन्स 1 ॲटम असेल तर टेट्राहेड्रल वॉइड असतील 2 ॲटम्स असतील तर त्यामध्ये टेट्राहेड्रल वॉइड असतील 4. जितका नंबर ऑफ ॲटम्स असतील त्याच्या डबल प्रेझेंट असेल टेट्राहेड्रल वॉइड. आणि ऑक्टाहेड्रल वॉइड हे प्रेझेंट असतील जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील. बघा आता नंबर ऑफ ॲटम्स, टेट्राहेड्रल वॉइड असेल ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम्स. जितके नंबर ऑफ ॲटम असेल त्याच्या ट्वाइस असेल टेट्राहेड्रल वॉइड. आणि ऑक्टाहेड्रल वॉइड असेल जितके नंबर ऑफ ॲटम्स आहेत तितकेच प्रेझेंट असतील ऑक्टाहेड्रल वॉइड. बघून घ्या. सो नेक्स्ट आपण बघितलं नंबर ऑफ वॉइड्स प्रेझेंट इन SCP और CCP और FCC स्ट्रक्चर. आता जे SCP और CCP स्ट्रक्चर असेल त्यामध्ये नंबर ऑफ वॉइड्स असतील ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल वॉइड्स. आणि जे वॉइड्स प्रेझेंट असतील ते डिपेंड करतात नंबर ऑफ ॲटम्स वरती आणि त्यावर डिपेंड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. बघा स्ट्रक्चर गिव्हन आहे SCP स्ट्रक्चर आणि क्वेश्चन विचारलेला आहे MSc CET 2023 ला. सो क्वेश्चन बघून घ्या. What is the number of octahedral and tetrahedral voids? मीन्स आपल्याला फाइंड करायचं octahedral voids and the tetrahedral voids in 0.5 mole of substance or 0.5 mole of compound respectively. Respectively means आता octahedral आणि tetrahedral, आधी octahedral फाइंड करू नंतर tetrahedral voids in 0.5 mole of compound. आता आपल्याला जो कंपाऊंड गिव्हन आहे तो गिव्हन आहे 0.5 मोल. बघा आता मोल मध्ये गिव्हन आहे. आता 0.5 मोल जर सबस्टन्स गिव्हन असेल किंवा कंपाऊंड गिव्हन असेल, बरोबर, नंबर ऑफ कंपाऊंड. बघा आता नंबर ऑफ कंपाऊंड असेल 0.5 मोल. सो नंबर ऑफ कंपाऊंड गिव्हन आहे 0.5 मोल आणि यावरून आपण फाइंड करू शकतो नंबर ऑफ ॲटम्स. बघा नंबर ऑफ कंपाऊंड और नंबर ऑफ ॲटम्स याच्यावरून फाइंड करू शकतो नंबर ऑफ ॲटम्स इन कंपाऊंड. कंपाऊंड मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असेल हे आपण 0.5 मोल वरून फाइंड करू शकतो. सो आता बघा नंबर ऑफ ॲटम्स साठी बघा 1 मोल मध्ये सुरुवातीला तर आपल्याला माहित असायला पाहिजे 1 मोल मध्ये किती नंबर ऑफ सबस्टन्स असेल. 1 मोल मध्ये असेल 6.023. बघा आता 1 मोल मध्ये असेल 6.022 और 23 सुद्धा लिहितात. 6.022 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स. बघा आता 1 मोल मध्ये असेल 1 मोल मध्ये 6.022 10⁻23. सो आपल्याला फाइंड करायचं आहे 0.5 मोल साठी. मीन्स आपल्याला फाइंड करायचं आहे 0.5 मोल साठी. बघा आता 1 मोल साठी असेल 6.022 10⁻23 ॲटम्स आणि आपल्याला विचारलेला आहे 0.5 मोल साठी. आता 0.5 मोल साठी जर नंबर ऑफ ॲटम्स मिळाले त्यावरून फाइंड करू शकतो आपण ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल वॉइड. सो अशा टाइपचा जर तुम्हाला क्वेश्चन दिसेल आणि त्यामध्ये जर व्हॅल्यूज मोल मध्ये गिव्हन असेल तर सुरुवातीला फाइंड करायला लागेल नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ कंपाऊंड मोल मध्ये गिव्हन आहे सो आपल्याला फाइंड करायला लागेल इन टर्म्स ऑफ ॲटम्स आणि त्यासाठी आपण यूज केलं कन्व्हर्शन फॅक्टर. बघा आता जर 3 व्हॅल्यूज माहिती आहे आपल्याला, 1 मोल माहित आहे, 6.022 माहित आहे, त्यानंतर 0.5 माहित आहे, तर आपण करू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. कारण आता 1 × x इज x, त्यानंतर बघा 0.5 × 6.022 10⁻22 ॲटम्स. सो बघा इतके नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असेल 0.5 मोल मध्ये. सो 0.5 ला आपण लिहू शकतो 1/2. 0.5 इज इक्वल टू लिहू शकतो आपण हाफ.
0.5 मीन्स हे हाफ होईल आणि 1/2 मीन्स हे होऊन जाईल हाफ. सो 6.02 टू 10⁻23 ॲटम्स असतील. त्यानंतर 2 ने डिवाइड करून घ्या. 2 ने डिवाइड केला तर होऊन जाईल 3.011 10⁻23 ॲटम्स. सो 0.5 मोल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतील बघा 3.011 इंटू 10⁻23 ॲटम्स. इतके ॲटम्स प्रेझेंट असतील 0.5 मोल मध्ये. आणि एकदा का नंबर ऑफ ॲटम्स मिळाले तर इझिली तुम्ही फाइंड करू शकता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड. सो नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड बघून घ्या सुरुवातीला. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. आता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ ॲटम्स. बघा आता आपण सुरुवातीला बघितलं होतं की नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती प्रेझेंट असतील. सो जितके नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड असतील तितकेच नंबर ऑफ असतील ॲटम्स आणि ते प्रेझेंट आहे 3.011 10⁻23 ॲटम्स. सो बघू शकता 3.011 10⁻23 ॲटम्स इतके प्रेझेंट असतील नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. जितके नंबर ऑफ ॲटम्स तितके नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड. त्यानंतर आपल्याला पाहिजे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. त्यानंतर आपण बघून घेऊ नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. आता टेट्राहेड्रल वॉइड्स बघा जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील त्याच्या ट्वाइस करावं लागेल आपल्याला नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड साठी. मीन्स ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम्स, 2 टाइम्स द नंबर ऑफ ॲटम्स. आता नंबर ऑफ ॲटम्सला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. 2 इंटू 3.011 10⁻23 ॲटम्स बरोबर 2 इंटू 3.011 10⁻23 ॲटम्स. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पुन्हा व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 6.02 टू 10⁻23 ॲटम्स. बघून घ्या आता हे असतील नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स 3.011 अँड नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स असतील 6.022. सो रिस्पेक्टिव्हली यासाठी गिवन असेल की जे ऑप्शन्स गिवन असेल त्यामध्ये पहिले बघावं लागेल तुम्हाला ऑक्टाहेड्रल वॉइड बिकॉज पहिले आले ऑक्टाहेड्रल वॉइड आणि नंतर बघावं लागेल तुम्हाला टेट्राहेड्रल वॉइड्स आणि त्यानुसार तुम्हाला मिळून जाईल आन्सर आपल्या क्वेश्चनचं. सो नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल वॉइड फाइंड करायचं असेल तर आपल्याला माहित पाहिजे नंबर ऑफ ॲटम्स. बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा पुन्हा डिपेंड असेल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्सवर. बघा हाऊ मेनी टेट्राहेड्रल वॉइड्स आर प्रेझेंट. मीन्स क्वेश्चन आहे टेट्राहेड्रल वॉइड्स आर आणि स्ट्रक्चर बघा पुन्हा गिवन असेल SCP. सो SCPच्या जागी तुम्हाला CCP और FCC स्ट्रक्चर सुद्धा येऊ शकतात पण तुम्हाला फॉर्म्युला सेम यूज करायचा आहे. क्वेश्चन बघा MST CET 2021 चा क्वेश्चन आहे आणि आपण हा क्वेश्चन बघून घेऊ. हाऊ मेनी टेट्राहेड्रल वॉइड्स आर प्रेझेंट इन 0.4 मोल ऑफ अ कंपाऊंड दॅट फॉर्म्स SCP स्ट्रक्चर. आता कंपाऊंड जो गिवन आहे तो गिवन आपल्याला 0.4 मोल. बघा आता कंपाऊंड 0.4 मोल गिवन असेल. आता हे जे नंबर ऑफ मोल्स गिवन आहे आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स मध्ये. आणि जेव्हाही तुम्हाला मोलचं ॲटम्स मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल सिंपल काहीच नाही करायचं 6.022 10⁻23 नी मल्टिप्लाय करायचं. बघा आता आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण डीप एक्सप्लेनेशन बघितलं की कसं आपण फाइंड करू शकतो नंबर ऑफ ॲटम्स. त्यानंतर आता बघा डायरेक्टली आपण कसं फाइंड करायचं ते या क्वेश्चन मध्ये बघू. डायरेक्टली जर फाइंड करायचं असेल तर 0.4 ला 6.022 10⁻23 ने मल्टिप्लाय करून द्यायचं. सो बघून घ्या आता 0.4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण 6.022 इंटू 0.4. बघून घ्या 4 2 जा 8 4 2 जा 8 नंतर 4 0 0 4 6 जा 24. त्यानंतर बघा 1 2 3 4 पॉईंट नंतर द्यावं लागेल आपल्याला पॉईंट 1 2 3 4 नंतर द्यावं लागेल आपल्याला पॉईंट. सो आन्सर असेल आपला 2.4088 10⁻23 इतके नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील. इतके नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील. बघा आता नंबर ऑफ ॲटम्स. आता SCP स्ट्रक्चर असेल आणि कंपाऊंड मध्ये SCP स्ट्रक्चर असेल त्या कंपाऊंडचे प्रेझेंट असतील 2.4088 10⁻23 ॲटम्स. आणि आपल्याला फाइंड करायचा आहे नंबर ऑफ आपल्याला बघा फाइंड करायचा आहे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. आपल्याला फाइंड करायचा आहे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. सो नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड इज इक्वल टू असेल बघून घ्या 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स. आता जितके नंबर ऑफ ॲटम्स आहे त्याच्या डबल प्रेझेंट असतील नंबर ऑफ वॉइड्स. सो बघून घ्या नंबर ऑफ ॲटम्स 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स 2 इंटू आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 2.4088 10⁻23. त्यानंतर बघा 2 8 जा 16 दॅट इज 6 कॅरी 1 2 8 जा 16 प्लस 17 कॅरी 1 1 2 4 जा 8
त्यानंतर 4.8 10⁻23. सो ऑप्शन बघून घ्या आता 4.8 10⁻23. बघा ए ऑप्शनच बघितलं तर 4.8 10⁻23 आहे आणि ऑप्शन असेल ए करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. 4.816 10⁻23 atoms. समजा आपल्याला विचारलं नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतील ते सुद्धा आपण फाइंड करू शकतो. विचारलेलं नाही आहे पण आपण फाइंड करून घेऊ. बघा आता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स आता बघून घेऊ नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतील. सो बघा नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इज इक्वल टू बघा नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स असतील नंबर ऑफ ॲटम्स इतके. जितके नंबर ऑफ ॲटम्स तितके नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. नंबर ऑफ ॲटम्स इतके असतील वॉइड्स. आणि नंबर ऑफ ॲटम्स बघून घ्या किती आहे 2.4088 10⁻23. 2.4088 10⁻23 इतके नंबर ऑफ ॲटम्स आहे आणि तितकेच नंबर ऑफ असतील ऑक्टाहेड्रल वॉइड्स. इथे बघून घ्या 4.8 पर्यंतच घेऊन आहे म्हणून आपण 4.8 इतकीच व्हॅल्यू घेतली. 176 गिव्हन असतं ते सुद्धा घेतलं असतं आपण पण अप्रॉक्सिमेट 4.8 पर्यंत गिव्हन आहे. सो तेच असेल आपला आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन बघा MST CET 2021 चा आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बघत आहोत. बघून घ्या. बघा हाऊ मेनी टोटल वॉइड्स आर प्रेझेंट इन 1 mole ऑफ कंपाऊंड दॅट फॉर्म्स SCP स्ट्रक्चर. सो आता बघा SCP स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतात 2 टाइप्स ऑफ वॉइड्स जे की असतील टेट्राहेड्रल वॉइड्स अँड ऑक्टाहेड्रल वॉइड्स. आता टेट्राहेड्रल वॉइड्स अँड ऑक्टाहेड्रल वॉइड्स हे SCP स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतील आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलाय. बघून घ्या क्वेश्चन हाऊ मेनी टोटल वॉइड्स. टोटल वॉइड्स मीन्स आता SCP स्ट्रक्चर मध्ये 2 टाइप्स ऑफ वॉइड्स प्रेझेंट आहे टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल. आणि टोटल वॉइड्स मीन्स असेल बघा आता टोटल वॉइड्स इज इक्वल टू असेल टेट्राहेड्रल वॉइड्स. बघा आता टेट्राहेड्रल वॉइड्स प्लस ऑक्टाहेड्रल वॉइड्स आणि हे दोन्ही मिळून होतील टोटल वॉइड्स. सो आता बघा सुरुवातीला आपण फाइंड करू टेट्राहेड्रल वॉइड्स नंतर आपण फाइंड करू ऑक्टाहेड्रल वॉइड्स आणि दोघांची सम करून आपल्याला मिळेल टोटल वॉइड्स. सो बघून घ्या आता पुन्हा बघा हाऊ मेनी टोटल वॉइड्स आर प्रेझेंट इन 1 mole ऑफ सबस्टन्स. आता सबस्टन्स गिव्हन आहे आपल्याला 1 mole. सो 1 mole ऑफ कंपाऊंड गिव्हन आहे 1 mole कंपाऊंड. आता 1 mole ऑफ कंपाऊंड मध्ये आपल्याला फाइंड करावं लागेल नंबर ऑफ ॲटम्स आणि नंबर ऑफ ॲटम्स असतील 6.022 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स. बघा आता 6.022 नंबर ऑफ 6.022 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स इन 1 mole ऑफ सबस्टन्स. आता 1 mole ऑफ सबस्टन्स घेऊन आहे सो त्यामध्ये आपण फाइंड करू नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल 2 times द नंबर ऑफ ॲटम्स. आता जितके नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स असेल ते असतील 2 times द नंबर ऑफ ॲटम्स. आता 2 into नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहे 6.022 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स. 1 mole ऑफ सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतील 6.022 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स आणि 2 into नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असेल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. 2 ने मल्टिप्लाय करा 2 2s are 4 2 2s are 4 2 0s are 0 2 6s are 12 that is 12.044 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स. बघा 12.044 10⁻23 नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स प्रेझेंट असतील. त्यानंतर फाइंड करू आपण ऑक्टाहेड्रल वॉइड्स. बघा नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स आता जितके नंबर ऑफ ॲटम्स असतील तितकेच नंबर ऑफ असतात ऑक्टाहेड्रल वॉइड्स. सो बघा नंबर ऑफ ॲटम्स इतके प्रेझेंट असतात नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. बघून घ्या नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहे 6.022 10⁻23. आता ऑक्टाहेड्रल वॉइड्स मिळाले आहेत आपल्याला 6.022 10⁻23. त्यानंतर आपल्याला मिळाले टेट्राहेड्रल वॉइड्स. या दोघांची करू आपण सम. बघा टोटल वॉइड्स साठी दोघांची करावं लागेल सम. सो टोटल वॉइड्स इक्वल टू बघून घ्या टोटल वॉइड्स इक्वल टू बघा टेट्राहेड्रल वॉइड दॅट इज 12.044 10⁻23 प्लस 6.022 10⁻23 या दोघांची करावं लागेल सम. सो 10⁻23 ने इथे पण मल्टिप्लाय आहे फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला पण मल्टिप्लाय आहे. दोन्ही टर्म मध्ये असेल तर आपण घेऊ शकतो कॉमन. सो 12.044 प्लस 6.022
कॉमन घेतला आपण 10⁻23. त्यानंतर बघा दोघांची सम करा. दोघांची सम केल्यावर बघा 2 + 4 होऊन जाईल 6, 2 + 4 होऊन जाईल 6, 0 0 आणि 12 + 6 होऊन जाईल 18.066 10⁻23. सो नंबर आता बघा आपला आन्सर आलेला आहे टोटल व्हॉइड्सचा 18.066 10⁻23. मॅच करून बघू आपण. 6.022 आहे, आपला आन्सर आहे 18.06. बघा आता इथे असेल 18.06. त्यानंतर इथे बघा 1.806 आहे, आपला आन्सर आहे 18.066. इथे दिलाय 1.806. बाकी ऑप्शन्स बघून घेऊ आपण. सो इकडे असेल 3.011 मीन्स हे पण मॅच होणार नाही, आणि इकडे असेल 1.204 हे सुद्धा मॅच होणार नाही. सो ऑप्शन जे मॅच होत आहे ते आहे 1.806 आणि 18.066. पण इथे जर बघितलं तर 10⁻10⁻24 आहे, इथे जर बघितलं तर 10⁻23. सो आपल्याला हे ऑप्शन मॅच करून बघावं लागेल करेक्ट येणार की नाही, बरोबर. सो 10चे पॉवर मॅच करावं लागतील. बघून घ्या आता. सो इकडे बघा 18.066 आहे, 10⁻24 आहे, सॉरी 10⁻23 आहे. आता बघा इथं जर ऑप्शन बघितलं तर 1 पॉईंट आहे आणि इथं जर बघितलं तर 18 पॉईंट. सो हा जो पॉईंट आहे हा शिफ्ट करावा लागेल लेफ्ट हँड साईडला, आणि पॉईंट जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करत असाल तुम्ही, बघा आपण स्वतःवरून पॉईंट शिफ्ट करतो लेफ्ट हँड साईडला. सो आपल्याला घ्यावं लागेल 10⁻1. सो आता पॉईंट आपण स्वतःवरून शिफ्ट केला लेफ्ट हँड साईडला तर घ्यावं लागेल आपल्याला 10⁻1. त्यानंतर बघा 10⁻23. आन्सर बघा आता 1.8066 इंटू 10⁻1 10⁻23. पुन्हा बघा बेस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन. पॉवरची ऍडिशन दॅट इज 23 + 1 दॅट इज 24. आणि आन्सर असेल 1.806 10⁻24. सो आन्सर थोडं आपल्याला ऍडजस्टमेंट करून आणावं. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी टेट्राहेड्रल वॉइड्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ कंपाऊंड. 1 मोल ऑफ कंपाऊंड घेऊन आहे आणि फॉर्म करता एससीपी स्ट्रक्चर, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे किती टेट्राहेड्रल वॉइड्स फॉर्म करेल, मीन्स हाऊ मेनी टेट्राहेड्रल वॉइड्स आर प्रेझेंट. आणि ऑप्शन जर बघितले तर नंबर ऑफ मोल्स मध्ये गिवन आहे. सो याच्यापेक्षा इझी क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसणार नाही. सो नेक्स्ट बघा. हाऊ मेनी टेट्राहेड्रल वॉइड्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ कंपाऊंड दॅट फॉर्म्स एससीपी स्ट्रक्चर. आता यापेक्षा इझी क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसणार नाही, बिकॉज जे ऑप्शन्स गिवन आहे ते गिवन आहे नंबर ऑफ मोल्स मध्ये. सो बघा आता टेट्राहेड्रल वॉइड्स जे प्रेझेंट असतील इन एससीपी स्ट्रक्चर, सो टेट्राहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल ट्वाइस द नंबर ऑफ ऍटम्स. बघा ट्वाइस द नंबर ऑफ ऍटम्स. आता नंबर ऑफ ऍटम्स जे गिवन आहे ते गिवन आहे आपल्याला नंबर ऑफ मोल्स मध्ये, आणि 1 मोल ऑफ कंपाऊंड गिवन आहे. बघा आपल्याला गिवन किती मोल ऑफ कंपाऊंड आहे 1 मोल ऑफ. सो 2 × 1.0 मोल, 2 × 1.0 मोल इतके प्रेझेंट असतील नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स दॅट इज 2.0 मोल. बघा आता टेट्राहेड्रल वॉइड्स प्रेझेंट असेल जितके नंबर ऑफ मोल्स गिवन आहे त्याच्या ट्वाइस. So tetrahedral voids is 2.0 mole. That is option B is the correct answer for the question. क्वेश्चन विचारलेला आहे MST CET 2021 ला. बघून घ्या. So next question बघा. How many octahedral voids are present in 1 mole of compound? So याच्या आधी जो क्वेश्चन बघितला त्यामध्ये बघितला आपण how many tetrahedral voids are present in 1 mole of compound, आणि आता बघता how many octahedral voids are present in 1 mole of compound. MST CET 2021 चा क्वेश्चन असेल, आणि आता जे ऑप्शन्स गिवन आहे ते गिवन आहे इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ ऍटम्स. सो बरोबर सॉल्व्ह करायचं याला. बघा आता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइडचं माहिती असायला पाहिजे आपल्याला. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ ऍटम्स. बघा नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ ऍटम्स. जितके नंबर ऑफ ऍटम्स असतील तितके ऑक्टाहेड्रल वॉइड्स असतील, आणि नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट आहे 1 मोल. सो 1 मोल ऑफ कंपाऊंड प्रेझेंट आहे. सो नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट आहे 1 मोल, आणि 1 मोल मध्ये जे नंबर ऑफ ऍटम्स असतील ते असतील 6.022 10⁻23. सो बघून घ्या नंबर ऑफ ऍटम्स असतील 6.022 10⁻23 नंबर ऑफ ऍटम्स. तितकेच प्रेझेंट असेल नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इक्वल टू असेल नंबर ऑफ ऍटम्स, आणि ऑप्शन असेल बी दॅट इज 6.02 10⁻23. बघून घ्या.